यांच्या स्मृती दिनानिमित्त या आयुर्वेदिक गार्डन मध्ये ज्यावेळेस 2012 साली आम्ही चालू केलं त्यावेळेस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही संकल्प सोडला होता की सातारा शहरातील नागरिकांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी, ज्येष्ठ लोकांसाठी, त्याचबरोबर तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या स्वरूपाचं दालन या विभागामध्ये आपण निर्माण करायचं. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी चिल्ड्रन प्लेग्राऊंड झालं, महिलांसाठी चांगली जिम या ठिकाणी तयार झालेली आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था चांगली झालेली आहे. वेगवेगळ्या व्याख्यानांसाठी त्याचबरोबर लेझर शो, ॲक्वा लेझर शो अशा स्वरूपाचे वेगवेगळे शोज या ठिकाणी होतात. त्याचबरोबर या ठिकाणी गोशाळा सुद्धा आम्ही चालू केलेले आहे, त्याचाही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळते. आता फक्त एमपीएससी आणि यूपीएससी साठी सातारा शहरातील जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी होण्याचं राहिलं होतं, ते आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून तेही स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. आज अद्ययावत अशी की लायब्ररी आपण तयार केलेली आहे, जेणेकरून सातारा शहर नाही ते जिल्ह्यातून या पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अशी दादा महाराजांच्या नावाने आम्ही तयार केलेली ही लायब्ररी, त्याचा आज या ठिकाणी दादा महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करून आज आम्ही त्याचा शुभारंभ करतोय. आणि एक चांगलाच दालन सातारा शहरातील युवकांना, सातारा शहरातील विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय. यावेळेस मी मित्र दत्ता बनकर, विलास नाना असतील, सुनील असेल, वेळेसच बसलो होतो आणि एक विचार आला की जोपर्यंत मुलांमध्ये मुलांच्या विचारात व्यापकता येत नाही तोपर्यंत ते या स्पर्धात्मक युगात टिकू शकणार नाही. आणि त्याकरता काय केलं पाहिजे असं एक चर्चा त्या वेळेस समिती चालू झाली. त्यातनं मगाशी माझे मित्र दत्ता बनकरांनी उल्लेख केला की ह्या सगळ्या करत असताना त्यांची प्रगती जर व्हायची असेल तर त्यांच्या विचारात भर पाडली पाहिजे. त्याचबरोबर शक्ती आणि युक्तीची सांगड जर नसेल तर कुठलाही व्यक्ती ती जरी शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्याच्या शरीराने त्याला साथ दिली नाही तर त्याचे विचार हे विचारच वस्तू राहून जातात. आणि शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचं काम त्या संपूर्ण ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसतं. त्या ठिकाणी ओपन ॲम्फी थिएटर म्हणा किंवा ओपन एअर थिएटर ज्याला तर ह्याकरता केले की चांगल्या प्रकारचे लोक सातारा शहरात असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना इथे येऊन त्याचा हे नाटकं असतील किंवा जे काय लेक्चर्स असतील त्याचा फायदा झाला पाहिजे. त्या अनुषंगाने असे विचार मांडले.